नमस्कार मित्रांनो, तुम्ही दररोज NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सची खरेदी विक्री करता. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की देशातील या सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजची मालकी नेमकी कोणाकडे आहे? याचा खरा मालक कोण आहे? बहुतेक लोकांना वाटतं की याची मालकी काही मोठ्या उद्योगपतींकडे किंवा सरकारी संस्थेकडे असेल. पण आज आपण या प्रश्नाचं उत्तर एका चार्टच्या मदतीने पाहणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. चला तर मग पाहूया NSEची मालकी कोणाकडे आहे. NSEचे प्रमुख भागधारक. अँकर या चार्टनुसार NSEमध्ये सर्वात मोठा हिस्सा तब्बल 28% हा विदेशी गुंतवणूकदारांचा फॉरेन इन्व्हेस्टर्स आहे. याचा अर्थ परदेशी संस्था आणि व्यक्ती NSEमध्ये सर्वात मोठे भागीदार आहेत. त्यानंतर दुसरा मोठा भागधारक आहे आपलं LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ, ज्याचा हिस्सा 10.7% आहे. तुम्ही आणि माझ्यासारख्या सामान्य रिटेल गुंतवणूकदारांचा रिटेल इन्व्हेस्टर्स वाटा 9.9% आहे. यावरून दिसते की लहान गुंतवणूकदारांचाही एक मोठा सहभाग आहे. यासोबतच उच्च निव्वळ उत्पन्न असलेल्या व्यक्ती HNIS यांचा हिस्सा 9.6% आहे. इतर महत्त्वाचे भागधारक. अँकर. आता इतर महत्त्वाच्या भागीदारांवर एक नजर टाकूया. प्रसिद्ध गुंतवणूकदार आर के दामानी यांचा हिस्सा 4.6% आहे. त्यानंतर स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टॉक होल्डिंग कॉर्प ऑफ इंडिया आणि SBI कॅपिटल सारख्या संस्थांचाही मोठा सहभाग आहे. याशिवाय SBI, GIC RE आणि इतर लहान गुंतवणूकदार मिळून उर्वरित हिस्सा तयार करतात. निष्कर्ष कंक्लुशन. अँकर. तर मित्रांनो, या चार्टवरून हे स्पष्ट होतं की NSEची मालकी कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे नाही. ती विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये विभागलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात सर्वात मोठा वाटा विदेशी गुंतवणूकदारांचा आहे. तुम्हाला ही माहिती जाणून आश्चर्य वाटलं का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रंजक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.